देवा, उशीर झाला, इंटरव्ह्यू चुकला तर संपलंच सगळं. रिक्षा रिक्षा भैया, कोणीतरी थांबा ना. भैया, रेलवे स्टेशन चलोगे प्लीज? बहुत देर हो गई है. भैया भैया नाही चालणार, भाई बोलोगी तरच जाणार. अच्छा भाऊ, चलो. हाँ अब ठीक है. भैया, चाचा, अंकल आता विसरा आणि आता इथे भाऊ म्हणायला शिका. इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या भाषेची सुरुवात आधी आपल्यापासूनच झाली पाहिजे ना. आपल्या राज्यात एकूण 3 लाख परवानाधारक रिक्षा चालकांपैकी सुमारे 70% म्हणजेच 2 लाखाहून अधिक रिक्षा चालक हे परप्रांतीय व अमराठी भाषिक आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 15 लाख रिक्षा परवाने आहेत. आपण मराठी असून सुद्धा काका, दादा किंवा भाऊ म्हणण्याऐवजी भैया आणि अंकल हे शब्द इतके अंगवळणी पडलेत, हेही वास्तव विसरू नका. म्हणजे मुंबई पुण्यातल्या भर उन्हात किंवा रात्री अपरात्री जेव्हा 10 रिक्षावाल्यांकडे हात जोडूनही 9 वेळा नकार मिळतो, ही सर्वात मोठी डोकेदुखी. प्रशासनानं भाषेची अटी सोबत ही पण एक अट घालावी. रिजेक्शन्स विरोधात कडक कारवाई करणं हे पण एक प्राधान्य असायला हवे. मराठी शिका, बोला आणि रोजगार करा. इथे माच करण्यासाठी नाही तर रोजगार मिळवण्यासाठी आलो आहोत हे विसरता कामा नये. आणि प्रत्येक क्षेत्रात मराठीचा वापर वाढवावा. तसंच मराठी तरुणांना संधी दिलीच पाहिजे. जे शिकले तेच टिकले. तुम्ही सहमत आहात का? कमेंट करा आणि तुमचं मत सांगा. DM पण करा आणि लवंग्याला फॉलो करा, इथे आणि YouTubeवर.